आणि वाढदिवसामध्ये नुसतं इतर कार्यक्रम न घेता सर्वसामान्य व्यक्तींना, गोरगरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करावी ही संकल्पना आणून या युवकांनी या संपूर्ण प्रवरा परिसरासाठी एक आदर्श घडून दिला की यापुढे वाढदिवस कसे साजरा झाले पाहिजे. आणि नुसते वाढदिवस नाही, पण जेवढ्या महापुरुषांच्या जयंत्या असतात, छत्रपती शिवाजी महाराज असेल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, छत्रपती संभाजी महाराज असेल, अशा सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या देखील डीजे लावण्यापेक्षा गोरगरीब विद्यार्थ्यांना काहीतरी लाभ द्यावा असा आदर्श या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यांनी घ्यावा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूवंतांना सायकल वाटप. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील कोल्हार येथे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलचं वाटप करण्यात आलंय. जिल्हा परिषद व्यापारी संकुल येथे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते तर कृषी भूषण राजेंद्र शेठ कुंकुलोळ, भास्कर खर्डे, सयाजीदादा खर्डे आदींच्या प्रमुख उपस्थितीत गरजूवंत विद्यार्थ्यांना सायकलीचं वाटप करण्यात आलंय. वाढदिवस निमित्त सत्कार व इतर कार्यक्रमांच्या मिरवणुकीवर खर्च करण्यापेक्षा गोरगरिबांच्या जीवनात बदल होईल असं योगदान सगळ्यांनी दिलं पाहिजे असं डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले. यावेळी नितीन शेठ कुंकुलोळ, श्रीकांत खर्डे, स्वप्नील निबे, पंढरीनाथ खर्डे, ऋषिकेश खांदे, भरत खर्डे, धनंजय दळे, साईनाथ खर्डे, अमोल थेटे यांनी या सामाजिक उपक्रमाचं आयोजन केलं होतं. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रेणुका रेवणनाथ झिंज, अर्पिता गणेश राजभोज, मानवी अनिल दोडके, ओम संतोष खर्डे, सायली सोमनाथ सकट, राजश्री सोमनाथ आंबिलवादे, यश कैलास मोरे, अनुष्का केशव किरदात, सायली सुनील शिंदे, आराध्य शिवराज टाळके, कृष्ण संतोष तेलोरे, शुभम ज्ञानदेव खर्डे, अजलान सोहेल शेख, आसरा नदीम काझी, जिशान इमदाद शेख, शिवन्या संतोष चव्हाण, श्रुती राजू संसारे, आर्या विजय वाडगे, निवृत्तीनाथ जगन्नाथ मिजगुले, रुद्राक्ष रमेश संदर्भात, अतुल अवध बिहारी पांडे, शुभांगी सोमनाथ सूर्यवंशी, भक्ती संतोष पवार, स्वरा लक्ष्मण जाधव, सागर रवी कचरे, आलिया सहित शेख आदी गरजूवंत विद्यार्थ्यांना सायकलचं वाटप करण्यात आले. यावेळी प्रवरा बँकेचे चेअरमन डॉक्टर भास्करराव खर्डे पाटील, कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी रघुनाथ खर्डे पाटील, कृषी भूषण राजेंद्र कुंकुलोळ, ऋषिकेश खांदे, उद्योजक नितीन शेठ कुंकुलोळ, धनंजय दळे, स्वप्नील निबे, श्रीकांत खर्डे, भरत खर्डे, पंढरीनाथ खर्डे, सायनाथ खर्डे आदी उपस्थित होते. SRB न्यूजसाठी संतोष बोरुडे, कोल्हार भगवतीपूर. कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, त्यांचा नामोल्लेख करणं मला गरजेचं वाटतंय. उद्योजक असलेले आणि आर के फर्निटेकचे मालक आपल्या सर्वांचे मित्र डॉक्टर नितीन शेठ कुंकुलोळ, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील, सहकारी साखर कारखान्याचे नूतन विद्यमान संचालक श्रीकांत खर्डे पाटील, पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे माजी संचालक स्वप्नील निबे पाटील, आपल्या गावचे उद्योजक आणि कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतचे माजी सदस्य पंढरीनाथ खर्डे पाटील, नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य ऋषिकेश खांदे पाटील, कोल्हाळेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आपले मित्र भरत उर्फ आबा खर्डे पाटील, पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आपले मित्र धनंजय दळे पाटील, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते साईनाथ खर्डे पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते अमोल थेटे पाटील या 9 कार्यकर्त्यांनी मिळून आज या ठिकाणी 25 सायकली स्वखर्चाने वाटप करणार आहेत. त्यांच्याकरता आपण जोरदार टाळ्या वाजवूया. या 9 जणांनी मिळून नामदार साहेबांच्या प्रति प्रेम व्यक्त करण्यासाठी आज हा सायकल वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे. मी 25 सायकल यासाठी म्हटलो का यामध्ये एक सायकल जी आहे ती सुरेश कुंकुलोळ यांच्याकडून, अर्थात त्यांच्या फर्मचं नाव आहे नमोह सायकल्सचे मालक सुरेश कुंकुलोळ यांनी एक सायकल या ठिकाणी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी दिलेले आहे. आणि असाच एक छोटा कार्यकर्ता आहे आपला कैलास दळे पाटील, त्यांनी साहेबांच्या प्रेमापोटी सर्वांचं तोंड गोड व्हावं म्हणून ते म्हणे की मला नामदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त चहा वाटप करायचं आहे.
तर आपण त्याचा चहा मनसोक्त पण पिणार आहोत आणि कैलासला आभार व्यक्त करणार आहोत. असो, सायकल वाटप ज्यांना होणार आहे त्या 26 जणांचे नाव मला घेणं गरजेचं वाटतं. 26 जणांचे मी नाव वाचतोय. रेणुका रेवणनाथ झिंज भगवती, कुमारी अर्पिता गणेश राजभोज रयत, कुमारी मानवी अनिल दोडके, चिरंजीव ओम संतोष खर्डे रयत, कुमारी सायली सोमनाथ सकट, कुमारी राजश्री सोमनाथ आंबिलवादे, चिरंजीव यश कैलास मोरे, अनुष्का केशव किरदात, कुमारी गायत्री सुनील शिंदे गुरुकुल, कुमारी आराध्या शिवराज टाळके, कृष्णा संतोष तेलोरे, शुभम ज्ञानेश्वर खर्डे, अजलान सोहेल शेख, आसरा नदीम काझी, जिशान इमदाद शेख, शिवन्या संतोष चव्हाण, श्रुती राजू संसारे, आर्या विजय वाडगे, निवृत्तीनाथ जगन्नाथ मिसगुले, रुद्राक्ष रमेश सौंदरमळ, अतुल अवध बिहारी पांडे, शुभांगी सोमनाथ सूर्यवंशी, भक्ती संतोष पवार, स्वरा लक्ष्मण जाधव, सागर रवींद्र कचरे, आलिया सईद शेख. 26 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कार्यक्रमस्थळी उपस्थित आहेत. आणि वाढदिवसामध्ये नुसतं इतर कार्यक्रम न घेता सर्वसामान्य व्यक्तींना, गोरगरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करावी ही संकल्पना आणून या युवकांनी या संपूर्ण प्रवरा परिसरासाठी एक आदर्श घडून दिला की यापुढे वाढदिवस कसे साजरा झाले पाहिजे. आणि नुसते वाढदिवस नाही, पण जेवढ्या महापुरुषांच्या जयंत्या असतात, छत्रपती शिवाजी महाराज असेल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, छत्रपती संभाजी महाराज असेल, अशा सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या देखील डीजे लावण्यापेक्षा गोरगरीब विद्यार्थ्यांना काहीतरी लाभ द्यावा असा आदर्श या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यांनी घ्यावा. वर्गणी तर आमची चालूच आहे. जयंत्यामध्ये वर्गाने होतात, डीजे वाजतो, मिरवणुका निघतात, हॉटेल फुल असतात, पण त्यामधून ना समाजाला दिशा मिळते, ना देशाला दिशा मिळते, ना गावाला दिशा मिळते. आणि म्हणून साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा जो आदर्श या युवकांनी घडून दाखवला, तो आदर्श घेत प्रत्येकाने महापुरुषांच्या कार्याला शोभेल अशाच प्रकारे कार्यक्रम घेतले पाहिजेत. आणि म्हणून माझी तर विनंती आहे, माझं काम विनंती करण्याचं आहे. नाहीतर मग जे वर्षानुवर्ष चालू आहे ते चालू आहे, त्याला काही मी बदल करू शकत नाही. माझं काम पाकिट देण्याचे मी देतच राहणार आहे. आज विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी जे पावलं उचलली, आपण या ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद शाळेचं नूतनीकरण करून बीओटी तत्वावर अद्ययावत अशी जिल्हा परिषद शाळा कोल्हार भगवतीपूरमध्ये बांधली. उर्दू शाळेला आपण त्या ठिकाणी नूतनीकरण करून कलरिंग करून त्या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न केला. डिजिटल बोर्ड आपण त्या ठिकाणी दिले. सीसीटीव्ही देखील माननीय नामदार साहेबांच्या माध्यमातून या दोन्ही शाळेला 20 सीसीटीव्ही मंजूर झाले आणि या 20 सीसीटीव्हीचं इन्स्टॉलेशन देखील आपण केलं. ते इन्स्टॉलेशन केलं, ते कार्यान्वित झाले. आता जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो आहे कोल्हार भगवतीपूरच्या घनकचऱ्याचा. मी तुम्हाला शब्द देतो की 3 महिन्यामध्ये जो घनकचरा प्रकल्प आम्ही राबवत आहोत, 3 महिन्यामध्ये किंबहुना जास्तीत जास्त 6 महिन्यामध्ये कोल्हार भगवतीपूर हे दोन्ही गावं कचरा मुक्त करायची जबाबदारी डॉक्टर सुजय विखे पाटलाची आहे. मी ते तुम्हाला करून देणार. आपल्याला विकासाकडे वाटचाल करायची, नवीन नवीन योजना, नवीन नवीन प्रयोग करून समाजाला कसं आपण वेगळा दिशा देऊ शकतो. रस्त्याचं रुंदीकरण, रस्त्याचं नूतनीकरण, स्ट्रीट लाईट लावणं हे कोल्हार भगवतीपूरने कधी पाहिलं नव्हतं, ते आपण करून दाखवलं. बाजारतळाचा विकास आपल्याला नव्याने करायचा आहे, ते आपण करून दाखवणार. अंबिकानगरच्या ग्रामस्थांना दिलेला शब्द मी पूर्ण करून दाखवणार, त्याचं काम आपण सुरू करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्याला बसवायचा, त्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे. आणि म्हणून भूतोरा भविष्य असं गावाचा विकास माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण करत आहोत. आणि त्याची जोड म्हणून या विद्यार्थ्यांना आज आपण सायकल वाटप जरी केला असेल तरी येणाऱ्या कालावधीमध्ये मी तुम्हाला शब्द देतो
की या जिल्हा परिषद उर्दू शाळा ह्या ज्या सर्वसामान्य लोकांच्या मुलांच्या शिकण्याच्या जागा असतील, नुसतं एक नव्हे पण आपण प्रत्येक क्लासरूम डिजिटल करणार आणि त्याला 3 महिन्यामध्ये करून टाकू। जी सुविधा उच्च दर्जाचं शिक्षण फी देऊन मिळते ती शैक्षणिक सुविधा डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून प्रत्येक क्लासरूम या जिल्हा परिषद शाळेच्या आणि उर्दू शाळेच्या केल्या जातील। मी ताबडतोब आज हा कार्यक्रम झाल्यानंतर आदेश पारित करेल आणि लगेच आपण डिजिटल स्कूलकडे वाटचाल करणार आहोत। आपण आपल्या मुलांमध्ये जर आज गुंतवणूक केली तर आपले मुलं आपल्याला या परिसरामध्ये एक उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करतील। त्याचबरोबर कोल्हार बुद्रुक सबस्टेशन साठी जागा आपल्याला सापडलेली आहे। वर्षभरामध्ये तुम्हाला तिथं सबस्टेशन उभं करून देणारा शब्द देखील डॉक्टर सुजय विखे पाटील। ही सत्ता, हे मिळालेलं मंत्रिपद, ही मिळालेली संधी, हे आलेलं सरकार या भागातल्या आणि या परिसरातल्या सर्वसामान्य जनतेच्या मतामुळे आहे। आज आम्ही मंत्री असो तर इथे समोर बसलेल्या जनतेच्या मतामुळे आहे। हे मिळालेलं पालकमंत्री पद समोर बसलेल्या जनतेमुळे आहे आणि म्हणून या पदाचा वापर फक्त आणि फक्त जनतेच्या कल्याणासाठी आम्ही करणार। हे आज वाढदिवसाच्या निमित्ताने आपण हा संकल्प घेऊन येणाऱ्या कालावधीमध्ये जे कोल्हार भगवतीपूरचे छोटे छोटे प्रश्न असतील आणि म्हणून मी आमच्या कारखान्याच्या संचालकांना जबाबदारी दिली। जेवढे कारखान्याचे संचालक असतील, बँकेचे संचालक असतील, ग्रामपंचायतचे पदाधिकारी असतील, पुढच्या 1 महिन्यामध्ये ज्या ज्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजना घरकुल कोल्हार आणि भगवतीपूरमध्ये मंजूर झालेली आहे त्या प्रत्येकाच्या घरामध्ये प्रधानमंत्री आवास योजना घर बांधण्यासाठी 1 महिन्यात 5 ब्रास मोफत वाळू पोहोचवण्याचं काम हे पदाधिकारी करणार आहे। हे काम आपल्याला करायचं, कारण सांगू नका। कारण सांगायला अनेक लोक असतात, आपली संघटना कारण सांगण्यासाठी नाही। असं कुठलंही काम नाही जे होऊ शकत नाही। हा शब्द आपल्या पुस्तकात नाही, ना कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी कधी नाही शब्द तोंडातून काढला, ना माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी नाही हा शब्द तुम्ही तोंडातून काढला, आणि ना आपल्या संघटनेचा कुठला युवक नाही हा शब्द तोंडातून काढतात। जे काम लोक म्हणतात होऊ शकत नाही ते करण्यामध्येच आनंद असतो आणि हेच आपण करून दाखवणार आणि हेच आपण निळवंड्याचा पाणी आणून दाखवून केलं। मी तुम्हाला फक्त छोटंसं उदाहरण देतो की कोराडे गावामध्ये डॉक्टर साहेब जेव्हा विधानसभेला मी प्रचाराला गेलो, निळवंड्याच्या कालव्यापासून तर ते गाव 150 फूट उंचीवर होतं, 150 फूट। लोक म्हटले अशक्य आहे पाणी पोचणं। 3 महिन्यामध्ये मंत्रिपद मिळाल्यानंतर तिथं पाणी पोहोचवलं आणि महाराष्ट्रामधल्या 150 फूट उंचीवर बिना मोटरीचं पाणी आपण करून टाकलं आणि त्या गावात जाऊन मग सभा घेतली। म्हणून जेव्हा कोणी म्हणतं ना हे होऊ शकत नाही, ते करण्यामध्ये मजाच वेगळी असते। नाही तर लाईट लावणं, पाणी देणं हे सामान्य काम आहे। तुम्ही अशक्य काम सांगा। तुम्ही एखादा म्हणता की याचा माल मोडला जाऊ शकत, तेही सांगा। अशक्य काम करण्यामध्ये जे आनंद असतो, जी मजा असते ती इतर ठिकाणी नाही। समाजाला सुरक्षित ठेवून मला आनंद आहे की बऱ्यापैकी आपण पुढे जाऊन अवैध व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांना या गावापासून लांब करण्यामध्ये यश आपल्याला प्राप्त झालं। बऱ्यापैकी अवैध धंदे या गावामधून आपण हद्दपार करण्यामध्ये यशस्वी झालो आणि आपल्या मुलांचं आणि मुलींचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत। आज माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा संकल्प आपण करू। या वाढदिवसानिमित्त आपण हा संकल्प करून पुढच्या 3 महिन्यामध्ये प्रत्येक प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्याचं घराचं काम सुरू करून 6 महिन्यामध्ये किंबोना पुढच्या वाढदिवसाला या सगळ्या घरांचं कामाचं लोकार्पण आपल्याला घ्यायचं हा शब्द आपण या ग्रामस्थांच्या माध्यमातून घेऊ। आपण सर्वजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार। येणाऱ्या कालावधीमध्ये आपण असाच निरंतर गावाचा विकास करत राहू। माझी विनंती राहील देवालय ट्रस्टला की आपल्या आदिवासी समाज बांधवांचं मंदिराचं काम गेले अनेक दिवसापासून रखडलेलं होतं। 2-2.5 लाख रुपयाचा काय 3 लाख रुपयाचा खर्च आहे। ताबडतोब ते काम देवालय ट्रस्टच्या माध्यमातून दादा आपण सुरू करा आणि ते काम 3 महिन्यामध्ये संपलं पाहिजे। 3 लाखासाठी लोक खेळवत नका बसू। पैसे आहेत देवालय ट्रस्टकडे, आपल्या गावाचा विकास हा ट्रस्टच्या माध्यमातून व्हावा। नाही करा, 3 लाख रुपयाची मर्यादा तुम्हाला घालतो, त्याच्यावरती जो लागेल तो मी टाकून देतो, विषय संपला। काम लवकर झालं पाहिजे। हे अर्ज
हे वारंवार उद्या या, परवा या, मग नंतर पाहू. आयुष्य फार छोटं आहे. परवा झालेल्या गुजरातच्या विमान दुर्घटनेमध्ये समाजाला हे दाखवून दिलं की कोणाचंच आयुष्य कायम नाही. अनेक लोकांनी तो व्हिडिओही पाहिला, पण मी तुम्हाला सांगतो डॉक्टर साहेब, अजून बऱ्याच लोकांना मी सांगितलं नाही की त्या विमान अपघातामध्ये एक परिवाराचा सेल्फी फार फेमस झाला. 3 मुलांचे डॉक्टर. तो डॉक्टर माझा रूममेट होता. बेळगावमध्ये शिकत असताना 5 वर्ष आम्ही एका खोलीत राहिलो. लंडनला सेटल झाला, त्याला लंडनची सिटिझनशिप मिळाली आणि फक्त तो बायकोला घेण्यासाठी आला होता. 2 जुळे मुलं आणि 1 मुलगी. तर नशीब कोणाला सांगून येत नाही. या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये आपण काम करत असताना आपण उद्या नाही आहोत या भूमिकेत काम केलं पाहिजे. मी नेहमी असंच जगतो की उद्या मी नाहीये या दृष्टिकोनातून काम केलं पाहिजे. उद्या मी नसतो तर काय होईल, ही व्यवस्था समाजासाठी आपण करून दिली पाहिजे. आणि म्हणून मला विश्वास आहे की आपण अतिशय चांगलं काम या गावाच्या विकासासाठी करू. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या सर्व 248 मृत झालेल्या लोकांना मी आपल्या कोल्हार भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीने आणि आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या दुःखामध्ये, त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये आपण सगळेजण सहभागी आहोत आणि म्हणून त्या घटनेमुळेच माननीय नामदार साहेबांनी वाढदिवस न साजरा करायचा निर्णय घेतला. त्याचा मान सगळ्या लोकांनी ठेवला. पण हा सामाजिक कार्यक्रम आपण घेतला त्याबद्दल या सगळ्या युवकांचे मी परत एकदा मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन